In the plane is extended four sides. It's not like the closed figure rectangle. प्लेन हे सगळ्या बाजूला असं अनलिमिटेड असते, हे पण ध्यानात घ्या. आणि या प्लेनला जी परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर मी इथं ते वेक्टर लावलाय, याला आपण म्हणालो नॉर्मल. मी दुसरे एक इथं प्लेन तयार केले. एकाच प्लेनला आपण असे कित्येक नॉर्मल काढू शकतो. देर आर इनफायनाइट नॉर्मल to the plane. Here we consider two normals to one plane, and these normals to one plane are must be parallel. So all normals to the plane are parallel to each other. Therefore direction ratios of normal to the plane, direction ratios of all normal to the plane are in proportion. Direction ratios of normal are in proportion. हे मी प्लेन सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं होतं, सो मेनी नॉर्मल्स आर टू वन प्लेन. इथे मी दोन काढून दाखवली, पण असे कित्येक नॉर्मल तुम्ही एकाच प्लेनला ड्रॉ करू शकता. आणि या सर्व नॉर्मल्सला जर पोझिशन चेक केली तर ते आर पॅरलल टू इच अदर. आणि प्रत्येकाचं डायरेक्शन रेशो जर तुम्ही फाइंड आउट करून पाहिले तर यांचे डायरेक्शन रेशोज असतील प्रपोर्शनमध्ये, कारण हे दोन व्हेक्टर म्हणजे हे दोन नॉर्मल एकमेकाला आहेत परपेंडिक्युलर. ओके, नाउ वी कन्सिडर द टू प्लेन्स. आता या दोन्ही प्लेनची जर पोझिशन पाहिली तुम्ही, अशी पकडतो मी किंवा अशी पकडतो, दिसले हे दोन्ही प्लेन कसे असते, प्लेन पॅरलल टू इच अदर. और in this case also the planes are parallel to each other. If the planes are parallel, either in this condition or in this condition, if the planes are parallel, then normals are must be parallel. Planes are parallel, normals are parallel. Similarly, planes are perpendicular, normals are perpendicular. Planes parallel, normal parallel. Planes perpendicular, normals are perpendicular. And also, if we move the plane like this, now it is angle between the plane and plane. Angle between plane and plane. Now, angle between plane and angle between normal, जरा नीट ऑब्झर्व करा. Angle between plane and angle between normal. Now it is 90, आणि हा अँगल थोडा कमी करतोय मी. Angle between plane and plane, angle between normal and normal हा ॲक्युरेट सारखा येतो. जरा तुम्ही याला नीट ऑब्झर्व करा. अँगल बिटवीन प्लेन and plane is equals to angle between their normals. Parallel असतील, नॉर्मल पण पॅरलल. प्लेन परपेंडिक्युलर, नॉर्मल पण परपेंडिक्युलर. प्लेन मध्ये काहीतरी अँगल तयार होतोय, तितकाच अँगल नॉर्मल मध्ये. म्हणून एक स्टेटमेंट मी तुम्हाला, फक्त एक साधं स्टेटमेंट मी तुम्हाला इथे व्हेरीफाय करून दाखवतोय. अँगल बिटवीन द प्लेन्स इज इक्वल्स टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. म्हणजे प्लेन आणि प्लेन मधला अँगल काढायचा, प्लेन आणि प्लेन मधला अँगल काढायचा, तर त्यांच्या नॉर्मल मधला अँगल काढला तरी चालतो. आणि आपल्याला माहिती आहे, दोन व्हेक्टरचे डायरेक्शन रेशोज माहीत असतील तर तुम्हाला त्या व्हेक्टर मधला अँगल फाइंड आउट करता येतो. किंवा त्यापेक्षा सोपं जर म्हणाल मी, इफ ए बार इज वन व्हेक्टर, बी बार इज अनदर व्हेक्टर, देन अँगल बिटवीन देम इज गिव्हन बाय कॉस थीटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार. म्हणजे या प्लेन चॅप्टर मधला अँगल बिटवीन प्लेन्स काढण्याच्या ऐवजी तुम्ही अँगल बिटवीन व्हेक्टर काढायला, म्हणजे हा पॉईंट तुमच्यासाठी अजिबात नवीन नाही. तसं पाहायला गेलं व्हेक्टर चॅप्टर जर सारखा चांगला झाला असेल तुमचा, तर लाईन आणि प्लेन हे दोन्ही चॅप्टर त्याच्यावर डिपेंड खूप इझी आहेत.
थोडं काही अवघड जरी वाटत असेल तर व्हेक्टरला छोटंसं रिव्हिजन द्या. महत्त्वाचे पॉईंट वाचत चला. लाईन अँड प्लेन खूप समजायला लागतील. ओके. अँगल बिटवीन टू प्लेन्स. प्लेन आणि प्लेनमधला हा अँगल दाखवला मी फिगरमध्ये. इट इज अ प्लेन अल्फा, दिस इज अ प्लेन बीटा, and it is angle between the planes. If we consider the two planes with their normal, this is the angle between the plane. It is a plane number 1, plane number 2. This is a normal vector to the one plane n1, and it is the normal vector to the second plane. नॉर्मल टू द प्लेन, नॉर्मल टू द प्लेन. आत्ताच आपण मागे पाहिलं की अँगल बिटवीन द प्लेन इज इक्वल टू अँगल बिटवीन द नॉर्मल्स. आता यामध्ये हे एक लक्ष द्या, अँगल नॉर्मलमधला हा येतो का हा येतो. स्वतः एक्सपेरिमेंट करून पहा. माझ्या मते हा येतो. आणि हे कोणी म्हणण्यापेक्षा स्वतः एक्सपेरिमेंट करून पाहावा. कारण n1 n2 दोन लाईन किंवा दोन व्हेक्टर आहेत. इथं 4 अँगल तयार होतात. अपोजिट अँगल 2, हे 2 अपोजिट अँगल. यातला ॲक्यूट काढला तर आपला ऑप्टूस काढता येतो. थोडंसं तुमच्यावर डिपेंड ठेवले की हा अँगल थीटा इथला येतो का या दोघांमधला. रिपीट पुन्हा. अँगल बिटवीन द प्लेन इज इक्वल्स टू अँगल बिटवीन द नॉर्मल्स. The finding angle between plane is sufficient to find angle between their normals. आणि नॉर्मल हे व्हेक्टर असतात किंवा लाईन. मग व्हेक्टर किंवा लाईन असतील ते डायरेक्शन रेशोज माहीत होतील आणि त्यामुळे त्याला इझिली अँगल बिटवीन द प्लेन काढता येईल. पण थोडंसं त्याचा प्रूफ पाहू. पुन्हा एकदा ऑब्झर्व केलेले पार्ट लिहितोय. अँगल बिटवीन टू प्लेन इज मस्ट बी इक्वल टू angle between their normal. Angle between two planes is must be equal to angle between their normal. If we consider the equations of two planes, r bar dot n1 bar equals to d1 and r bar dot n2 bar equals to d2. दोन प्लेन n1 bar n2 bar त्याचे नॉर्मल. Also consider theta is angle between the planes. इथे दोन प्लेन दिलेत का त्यामधला अँगल थीटा. सो इट इज अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. दॅट इज थीटा इज अँगल बिटवीन द व्हेक्टर्स n1 बार आणि n2 बार. नॉर्मल व्हेक्टर्स n1 बार आणि n2 बार. थीटा हा प्लेनमधला अँगल आहे, म्हणजेच थीटा हा n1 बार n2 बारमधला अँगल आहे. आता या दोन व्हेक्टरला मी सिंपल डेफिनेशन यूज केली डॉट प्रोडक्टची. ए बार डॉट बी बार ए बी कॉस थीटा. n1 bar dot n2 bar magnitude n1 bar into magnitude n2 bar into cos theta. So cos theta equals to n1 bar dot n2 bar upon magnitude n1 bar into n2 bar. रिपीट करतोय पुन्हा. अँगल बिटवीन प्लेन हा काढण्याच्या ऐवजी अँगल बिटवीन नॉर्मल काढा. फॉर्म्युला आला cos theta equals to n1 bar dot n2 bar. नॉर्मल डॉट नॉर्मल आपण त्यांचंच मॅग्निट्यूड. तुम्हाला मिळेल दोन प्लेनमधला अँगल. कंडिशन फॉर पॅरलल प्लेन्स. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा एक्सपेरिमेंट करून. इफ प्लेन्स आर पॅरलल देअर नॉर्मल्स आर पॅरलल. प्लेन्स आर पॅरलल इफ अँड ओनली देअर नॉर्मल्स आर पॅरलल. दॅट इज इफ प्लेन्स आर पॅरलल then n1 bar parallel to n2 bar, and if vectors are parallel then their components are in proportion. Components are in proportion. Therefore planes are parallel if and only direction ratios of their normal are in proportion. If planes are parallel then direction ratios of the normals are in proportion. मी तुम्हाला इझिली तोंडी सुद्धा ऑब्झर्व करता येईल प्लेन पॅरलल आहेत की नाही. n1 बार n2 बारचे डायरेक्शन रेशो चेक करा, प्रपोर्शनमध्ये असतील तर पॅरलल. सेम कंडिशन फॉर परपेंडिक्युलर. प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
if and only if their normals are perpendicular. That is, the planes are perpendicular if and only n1 bar perpendicular to n2 bar. That is, planes are perpendicular if and only their dot product equal to 0, means perpendicular means dot product equal to 0. Therefore, planes are perpendicular if and only if a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. a1 b1 c1 direction ratios of normal to first plane, a2 b2 c2 direction ratios of normal to second plane, their combination equal to 0. Kadi if planes are perpendicular. This is the condition for perpendicular planes. Next is example on this. खूपच इझी आहे पहा, याच्यावर एक्झाम्पल पण तुम्हाला कमी सापडतील. फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स हुज व्हेक्टर इक्वेशन्स आर आर बार डॉट 2i plus 2j minus 3k equal to 5 and r bar dot i minus 2j plus 3k equal to 7. या दोन प्लेन मधला आपल्याला अँगल काढायचा. पहिले फॉर्म्युला जसा आहे तसा. We know that if theta is angle between the planes, प्लेनचे इक्वेशन हे दोन. If theta is angle between these two planes, then cos theta equals to n1 bar dot n2 bar upon magnitude n1 bar into magnitude n2 bar. Write the given equations of planes. R bar dot n bar equals to d1, r bar dot n2 bar equals to d2. This is n1 bar, this is n2 bar. बस हे दोन व्हेक्टर मिळाले. आता फॉर्म्युल्यात लागणाऱ्या किमती आहेत तुम्हाला n1 बार डॉट n2 बार अँड मॅग्निट्यूड n1 बार मॅग्निट्यूड n2 बार. व्हेक्टर माहीत झाले, ह्या टर्म फाइंड आउट करू. मॅग्निट्यूड n1 बार इज इक्वल्स टू अंडर रूट 4 plus 4 plus 9. हा n1 बार आहे, 4 plus 4 plus 9. मॅग्निट्यूड n2 बार is equals to 1 plus 4 plus 9 equals to 14. And therefore n1 bar dot n2 bar dot product घ्या दोन वेक्टरचा. Dot 2 into 1 2 minus 4 minus 9. And therefore n1 bar dot n2 bar equals to minus 11. If theta is angle between given planes, then cos theta equals to formula आत्ताच पुन्हा रिपीट केला मी. So cos theta equals to न्यूमरेटरला ही व्हॅल्यू -11, डिनॉमिनेटरला मॅग्निट्यूड n1 बार मॅग्निट्यूड n2 बार. cos theta equals to -11 बाय स्क्वेअर रूट 238. थोडंसं ट्रिगोनोमेट्रीमध्ये जाऊ आता. इफ थीटा इज ॲक्यूट अँगल देन cos theta इज पॉझिटिव्ह. थीटा जर ॲक्यूट असेल तर cos theta पॉझिटिव्ह. मग मला क्वेश्चनमध्ये ॲक्यूट जनरली ॲक्यूट क्वेश्चनमध्ये ॲक्यूट अँगल विचारला असतो, त्यामुळे मी कॉस थिटाचे व्हॅल्यू निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घ्यायलो. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला ऑप्टूस अँगल मिळाला असता जर मायनस रिमूव्ह केलं नसतं तर. इथं कॉस थिटा पॉझिटिव्ह घ्यायला म्हणजे थिटा मिळाला मला ॲक्यूट. सो थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 11 बाय स्क्वेअर रूट ऑफ 238. प्रॉब्लेममध्ये अँगल तुम्हाला काढायचा असेल तर दोन प्लेन दिले जातील, त्याहून n1 बार n2 बार बाजूला काढा, त्यांचं मॅग्निट्यूड आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घेऊन फॉर्म्युल्यात किंमत टाका. खूपच इझी. फक्त इथे एक मुद्दाम प्रॉब्लेम असा घेतला मी की निगेटिव्हला पॉझिटिव्ह करता येते, पण ही नोट टाका की का केलं तुम्ही. ओके, दिस इज अँगल बिटवीन टू प्लेन. अँगल बिटवीन प्लेन अँड अँगल बिटवीन टू प्लेन्स. या केसमध्ये फक्त काय करायला मी दोन्ही पण प्लेन हे कार्टेशियन फॉर्ममध्ये घेतलेत. a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल्स टू d1 अँड a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2. ओके, we know that a1 b1 c1 coefficients of x y z in the plane are direction ratios of normal to the plane. So a1 b1 c1 and a2 b2 c2 are the direction ratios of normal to the planes respectively. And we know that if theta is angle between the planes, then same theta is angle between the normals. आपल्याला प्लेन मधला अँगल काढायचा म्हणजे नॉर्मल मधला अँगल काढायचा. And again we know that if direction ratios of vectors are known,
then angle between them is given by the formula cos theta is equals to a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon square root a1 square plus b1 square plus c1 square into square root a2 square plus b2 square plus c2 square. हे फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला 3D मध्ये झालेला आहे. डायरेक्शन रेशोज माहीत असतील तर, आणि रेशोज तर इथं ऑब्झर्व केल्या केल्या तुम्हाला रेशोज मिळतात. मग प्लेन जर या कंडिशनमध्ये दिले असतील, कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले असतील, तर डायरेक्शन रेशोज काढून घ्या आणि फॉर्म्युला यूज करा, किंवा रेशोजवरून n1 बार तयार करा, n2 बार, आणि मागचा फॉर्म्युला यूज करा. पुन्हा एकदा सिमिलर कंडिशन, प्लेन्स आर पॅरलल इफ अँड ओनली direction ratios of normal are in proportion, planes are perpendicular if and only direction ratios combination equal to 0, a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. angle between plane हा पार्ट आज आपण इथं एंड केला. याच्यावर प्रॉब्लेम एक्सरसाइजमध्ये कमी आहेत, एक सॉल्व एका दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये सापडेल आणि मी एक सॉल्व करून दिलं. एवढं कंप्लीट करा. उद्या पाहू अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ओके.